घरोघरी मातीच्या चुला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की ऐश्वर्याच्या रूममध्ये ओवी आलेली असते आणि इथे ऐश्वर्या मात्र खूप टेन्शनमध्ये असते कारण की सौमित्रचं लग्न झालं त्यावेळेला नानांनी त्यांना आशीर्वाद दिलेला असतो आणि ही गोष्ट तिला खटकलेली असते. म्हणून ती लगेच उठून बसते आणि ओवी म्हणत असते की मला तुझ्या आणि काकाच्या लग्नाचा अल्बम बघायचा आहे. ती म्हणत असते की मला माहिती नाही, जा तुझ्या काकाला शोधून आण. आता इथे ओवी म्हणते प्लीज सांग ना मला कुठे आहे ते. आता ऐश्वर्या खूप चिडलेल्या अवस्थेमध्ये असते. ती म्हणत असते की सकाळी तुझी आई येते आणि मला उठवते आणि घरातली कामं करायला सांगते. आज सुट्टीचा दिवस आहे, आता तू आली आहेस का? तू पण आता माझ्या डोक्यावर येऊन बसू नकोस, असं म्हणून ती तिकडनं तिला घालवत असते. परंतु ती पुन्हा विचारते की अल्बम कुठे आहे? त्यावेळेला ती म्हणते एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? जा इकडनं, असं ती तिच्यावर ओरडूनच बोलत असते. आता इथे बिचारी ओवी तिकडनं निघून गेलेली असते आणि ती तिच्या आई आणि वडिलांचा लग्नाचा अल्बम बघत असते आणि ती म्हणत असते की मला यांनी लग्नाला का बोलवलं नाही? मला जर यांनी बोलवलं असतं तर मी नक्की आले असते ना. यांनी फक्त स्वतःची मजा केली आणि म्हणूनच ती रुसून बसलेली असते. आणि म्हणूनच जानकी म्हणत असते की ऋषिकेशला फोन करते आणि म्हणते की बघा तुमची मुलगी इथे रुसून बसलेली आहे. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो काय झालेलं आहे? त्यावेळेला तिने सगळं सांगितलेलं असतं की आपल्या लग्नाला आपण तिला का नाही बोलवलं म्हणून ती रुसून बसलेली आहे. ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे, मी आल्यानंतर तिची समजूत काढतो. अशा पद्धतीने त्याला देखील खूपच हसायला आलेलं असतं. आता इथे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की इथे नाना इथे गुरुजींशी बोलत असतात आणि त्यांचं नेमकं बोलणं ऐश्वर्या ऐकत असते. तिला ऐकायचं असतं की या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं सुरू आहे ते. तेवढं तर जानकी येते आणि ऐश्वर्याला म्हणत असते की तू काय करते आहेस? त्यावेळेला ऐश्वर्या खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असते. आता इथे नाना गुरुजींना म्हणत असतात की जे मी तुम्हाला काही सांगतो ते अजिबात कोणाला सांगायचं नाही आहे. आणि ही गोष्ट नेमकं ऐश्वर्या ऐकलेली असते आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात की यांचं नेमकं असं कोणतं बोलणं आहे की जे मला माहिती पडलेलं नाही आहे, त्याचा शोध तर घ्यायलाच हवा.